पूर्ण केलं आहे. कृषी सर्वच पदवीधर आहे. सर मला फिशिंग करायला आवडतं. काय करायला फिशिंग सर. फिशिंग करायचं. बरं, कुठं करता तुम्ही फिशिंग? आमच्या म्हणजे शेताच्या वगैरे नदी आहे, गोड नदी म्हणून. हां. जेव्हा केव्हा मला वेळ मिळेल तर आम्ही तिथे फिशिंग करतो. बरं, कुठले तिथं मासे सापडतात तुम्हाला? तर चिलापिया प्रामुख्याने जास्त प्रमाणात सापडतो. हां. कधीतरी वाम वगैरे पण सापडतात. बरं, हा जो तुम्ही मासा पकडताय काय म्हणतात त्याला? चिलापिया. हा कुठला मासा आहे? कुठनं भारतातला आहे, बाहेरचा आहे, कुठला आहे? नाही सर, हा तर ओरिजिन दक्षिण आफ्रिका आहे. दक्षिण आफ्रिका आहे. हा इन्व्हेजिव्ह स्पीसीज. हां, इन्व्हेजिव्ह स्पीसीज. इन्व्हेजिव्ह स्पीसीज आहे. बरं, याच्यामुळं आपले लोकल सगळे मासे संपतात असं वाटतं का तुम्हाला? हो सर, या चिलापियामुळे ज्या प्रामुख्याने जे आपले इथले ज्या लोकल मासे होते, जसं की म्हणजे वडील सांगायचे पूर्वी तो मासा सापडायचा, मरळ वगैरे, त्याचं प्रमाण आता अत्यंत कमी झाले आणि 90 ते 95% फक्त चिलापी सापडते. म्हणजे एवढं त्यांचं प्रमाण. बरं, मग का आपण हा तिलापिया त्याला म्हणतात, त्याला का भारतात का आणला गेला आपण? 1952 साली भारतामध्ये तो मासा आणला होता. मेन उद्देश असा होता की सर या त्याच्या फिडिंग हॅबिट आहे, तो एकदम फॉरेस्टली फीड करतो आणि कमी वेळात जास्त गतीने वाढतो. त्यामुळे मत्स्य शेतीसाठी हा एक उपयुक्त म्हणून त्याला भारतामध्ये इंट्रोड्यूस केलं होतं. तुमचं शिक्षण ॲग्रिकल्चरमध्ये झालेलं आहे. हो सर. आणि तुमच्या घरी जे पार्श्वभूमी आहे ती पण शेतीची आहे. हो सर. मग काय तुम्ही सुधारणा केली तुमच्या शेतीत सगळं तुमचा अभ्यास करून? तर पहिली गोष्ट म्हणजे आमच्याकडे प्रामुख्याने ऊस आणि कांदा पीक घेतलं जातं. तर पूर्वी ऊसाचे जे पाचट होते तर ते घरचे जाळायचे. तर आता मी सांगितल्यानंतर ते आम्ही जाळणं बंद केले आणि त्याचा उपयोग आम्ही त्याचा भोगा करून ते एक खत म्हणून त्याचा वापर होतो. त्याचबरोबर सुरुवातीला ऊसासाठी सीड ट्रीटमेंट वगैरे आम्ही करत नव्हतो, डायरेक्ट तोडायचे आणि तसेच लावायचे. तर आता आम्ही त्याच्यासाठी थायरॉइड वगैरे याची सीड ट्रीटमेंट करून त्याची लागण करतो. त्यामुळे रोगाचं प्रमाण कमी झालेलं आहे. किती येतो तुम्हाला ऊस एका एकरात? तर 65 ते 70 एव्हरेज. कमी आहे. हो सर. का? तर शेती आमची नदीच्या किनारी आहे, त्यामुळे पाण्याचं देण्याचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे जमीन कुठेतरी थोडीशी शारपट व्हायला लागलेली आहे आणि त्याचा परिणाम म्हणजे ऊसाच्या उत्पादनावर होता. ह्याच्यावरती तुमचा काय उपाय आहे? तुम्ही स्वतः ॲग्रिकल्चरचे ग्रॅज्युएट आहात, तुम्हाला जर हे दिसतंय कितपर्यंत जाऊ शकतो एका एकरला ऊस? तर कोल्हापूरमध्ये जर आपण पाहिलं बरोबर 100 ते 110 100 ॲव्हरेज. हो, कमीत कमी 100 येईल. हो. तुम्ही करताय 65. हो सर. खूप जास्ती तफावत आहे. हो सर, तफावत आहे. आणि तुम्हाला पाणी पण आहे. हो सर. तुम्ही ॲग्रिकल्चरचे पण अभ्यास केलेला आहे. हो सर. तरी तुम्ही तुमचं नुकसान करून घेताय. 35% नुकसान आहे मिनिमम. हो सर. नाही, याच्यासाठी तर प्रमुख कारण कोल्हापूर जर आपण पाहिलं तिथलं क्लायमेटिक कंडिशन जे आहे तिथल्या ऊसासाठी जास्त सुटेबल आहे ॲज कम्पेअर टू जर आपण शिरूर किंवा याचा परिसर. तुम्ही ऊस का लावताय? क्लायमेटिक कंडिशन जर सुटेबल नाही दुसरं पीक घेतलं पाहिजे. तर ऊस याच्यासाठी घेतला जातो म्हणजे माझ्या घरचंच नाही सर, जे आमच्या भागातले शेतकरी आहेत ऊसातून एक रकमी पैसा भेटतो एका वेळेस, तर इतर पिकातून भेटत नाही. शेतकऱ्यांची जर सायकल घडली जसे की आता ऊसाचे जे पैसे येतात ते नंतर ते कांद्यामध्ये इन्व्हेस्ट करतात, म्हणजे कांदा लावण्यासाठी. त्यामुळे प्रामुख्याने ऊसाकडे याच्यासाठी पाहिलं जातं की जास्त एक फिक्स म्हणजे रक्कम मिळते. फिक्स रक्कम मिळते. हो. MEP काय असतं? MEP कांदा रिलेटेड असं चर्चेत आहे. MEP सॉरी, मिनिमम एक्सपोर्ट प्राइस. काय ऐकले का याच्याबद्दल? एक्सपोर्ट इम्पोर्टची चर्चा ऐकलं होतं पण त्या प्राईसबद्दल माहिती नाही. बॅन केलेलं आहे आता एक्सपोर्ट कांद्याचं? हो, बॅन केलं होतं सर आता, पण आता मध्ये निर्बंधी उठवली काही प्रमाणात. बरं, कुठल्या प्रजातीचा आपण कांदा लावतो? तर आमच्याकडे प्रामुख्याने पुसा रेड म्हणून व्हरायटी असतो. पुसा रेड. हां, बरं. इनाम भाव तुम्ही लिहिलेले बघा ॲड्रेसमध्ये. हो सर. तुमचं आहे ना? हो सर. इनाम भाव. हो, इनाम भाव कशासाठी प्रख्यात आहे? सर, इनामगाव इसवी सन पूर्व 1600 ते इसवी सन पूर्व 900 या काळात तिथे ताम्रपाषाण संस्कृती अस्तित्वात होती. त्याचे अवशेष तिथे सापडलेले. बरं, काय वैशिष्ट्य तिथं? काय तुम्ही गेलाय का त्या ठिकाणावर? मग काय तिथं काय सापडलं तुम्हाला? काय बघितलं तुम्ही? तर त्या ठिकाणी आपण जे आधुनिक शेतकरी म्हणतो तर त्याचे अवशेष तिथे सापडलेले आहेत.
कॅनलद्वारे शेतीला पाणी देण्याची जी पद्धत आहे ती पहिल्यांदा तिथे अस्तित्वात होती. त्याचप्रमाणे शेतीसाठी लागणारे जे प्राणी आहेत, समजा बैल असेल तर बैलाच्या अवशेष तिथे सापडलेले आहेत. त्याचबरोबर एखादा व्यक्ती मरण पावल्यानंतर जे पुरण्याची जी पद्धत आहे तिथले एक वैशिष्ट्य असं आहे की तिथे एक मोठ्या गाडग्यामध्ये आता ते दिशा मला आठवत नाही सर, पण त्या गाडग्यामध्ये त्या व्यक्तीला पुरण्यात येत होतं आणि त्याचे अवशेष थोडे थोडे सापडतात. बरं. तिथं मोठं घर सापडलंय. घर आहेत का मोठी तर छोटी घर आहे? एक घर सापडलेलं आहे सर. एक घर आहे. हो, ते एकदम मोठं आहे. काय प्रख्यात झालं नाही म्हणजे एवढं चांगलं तिथं तुम्हाला वारसा आहे तर टुरिस्ट सेंटर म्हणून डेव्हलप करता आलं ते? ते मेन इनामगाव जे मूळ गाव आहे त्याच्यापासून ते 4-5 किलोमीटर आतमध्ये आहे सर. आणि तिथं जाण्यासाठी एवढा व्यवस्थित आता रस्ता नाही आहे. तेच म्हणतो ना, डेव्हलपमेंट का नाही? रस्ता झाला असता तर टुरिस्ट आले असते. हो सर. पूर्ण त्या भागात डेव्हलपमेंट झालं असतं. का नाही? का लोकांना गरज वाटत नाही? नाही असं नाही सर, एक्झॅक्ट रिझन नाही सांगू शकत. ठीक. न्यूजपेपर वाचतात? हो सर. कुठला न्यूजपेपर वाचतात? लोकसत्ता. लोकसत्ता. काय आजच्या इंटरव्ह्यू मध्ये काय लोकसत्ता? सॉरी सर. कालचं काय? तुम्हाला PSI व्हायचंय ना, म्हणजे जनतेसाठी काम करायचं तुम्हाला, बरोबर आहे का? आपण काम असलं पाहिजे की बाबा काय चाललंय देशात राज्यात माहिती असलं पाहिजे. आपल्याला वाचतो मी रिकॉल होत नाही. बरं, आता सध्या रिसेंट मध्ये सगळ्यात महत्वाची न्यूज कुठली वाटते तुम्हाला? भारतात काय झालं? बरं, मी एक न्यूज सांगतो तुम्हाला. आज सकाळी मी वाचलं की जे आपले इलेक्शन कमिशनर होते त्यांनी रिझाईन केलेलं आहे. हे वाचलं का तुम्ही? काय वाटतं तुम्हाला या न्यूजवरती? स्पर्धा परीक्षांचा जो अभ्यास करणारा विद्यार्थी आहे तो ह्याला कसं इंटरप्रिट करतो? इलेक्शन कमिशन ही एक कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे. बरं, स्वायत्त बॉडी आहे. कुठला आर्टिकल आहे? 324 सर. व्हेरी गुड. पुढं ते इलेक्शन हे लोकशाहीचं एक प्रमुख वैशिष्ट्य आहे. ते पारदर्शी किती पद्धतीत होते ते इम्प्लिमेंट करण्याचं काम तर इलेक्शन कमिशनचं आहे. त्यामुळे ते इलेक्शन कमिशनचे एखाद्या सदस्याने असं अचानक इलेक्शन तोंडावर आलेलं असताना राजीनामा देणं हे कुठेतरी एक संशय निर्माण करतं सर. याचे डिटेल मला माहिती नाही सर की त्यांनी राजीनामा कोणत्या कारणामुळे दिला, त्यामुळे मी त्याच्यावरती काय आता भाष्य करू शकतो. थँक्यू. 2017ला तुम्ही BSc ॲग्री झालं. हो सर. मध्ये काय केलं? 6 वर्ष झाली. गॅप खूप मोठा आहे. सर मी 2018 पासून अभ्यास सुरू केला MPSCचा. आणि सर 2020 मध्ये मी PSIची परीक्षा पास झालो होतो. ग्राउंडपर्यंतही पोहोचलो होतो, परंतु सर ग्राउंडवरती फिजिकल म्हणजे ट्रेनिंगच्या वेळेस माझा फ्रॅक्चर झाला. त्यामुळे सर मी 20ला देऊ शकलो नाही. 2021ला मी परत PSI पास झालो सर आणि आता त्याच्या इंटरव्ह्यूसाठी तयार. फ्रॅक्चर कसं म्हणजे प्रॅक्टिस करताना झाला का काय? बाहेर गाडी वगैरे? नाही सर, प्रॅक्टिस करताना घसरला पाय माझा थोडासा. काय प्रॅक्टिस करतो? रनिंग करताना. तर खूप मोठा गॅप. 17 आणि 24 म्हटल्यानंतर काय तुम्ही डिपार्टमेंट मध्ये सिलेक्शन झालं तर तुम्ही ॲग्रिकल्चरचं तुमचं नॉलेज कसं काय करणार इथे PSIच्या या डिपार्टमेंट मध्ये? तर काही त्याचं शून्य केलं. मग काय BSc ॲग्रीचं नॉलेज तुम्ही इथे ते डिपार्टमेंटमध्ये कसं वापर कराल ॲज ए PSI किंवा त्याच्यानंतर काय? तर आपण ग्रामीण भागात जर पाहिलं तर बेरोजगारीचं प्रमाण जास्त आहे. त्याचबरोबर त्यामुळे गुन्हेगारीचंही प्रमाण जास्त आहे. जर मग मला संधी मिळाली तर मी माझ्या ज्ञानाचा उपयोग करून तिथले जे युवक आहेत की जे बेरोजगारीमुळे गुन्हेगारीकडे वळलेले तर मी त्यांना सर ॲग्रिकल्चरमध्ये जे काही संधी आहेत जसं की शेतीला जोडधंदा म्हणून ते मत्स्य व्यवसाय करू शकतात, त्या धोरण पोल्ट्री टाकू शकतात, त्याबद्दल मी त्यांना कल्पना देऊ शकतो सर. ग्रामीण भागात. हो सर. तुमची पोस्टिंग सिटीमध्ये पहिली पोस्टिंग मुंबई सिटी झाली, बृहन्मुंबई. सर नंतर पुणा सिटी झाली, नंतर औरंगाबाद झाली. तर काय झालं? तर तिथल्या युवकांमध्ये पोस्टिंग तुमच्या मनावर नसते. हो सर. मग काय करणार? तुमची आता इथेच 12-15 वर्ष तर सिटीमध्ये गेले तुमचे. कोणाला नॉलेज देणार तुम्ही? सर शहरी भागामध्ये पण जे काही गुन्हेगारीचं प्रमाण आहे त्याच्यामध्ये मोस्ट ऑफ द टाइम आपण पाहतो की
युवकांचं प्रमाण जास्त आहे, तर मी त्यांच्यासाठीही मेळावे असतील किंवा काही सत्र आयोजन करून त्यांना सुद्धा मी तर याच्याबद्दल सांगू शकतो. ऍज ए होतकरू मुलगा म्हणून तुम्ही जर समजा मला नॉलेज दिलं ते समजा, आणि मी तुम्हाला आता नंतर मला सगळं ऐकून घेतलं ते तुम्ही शेतीविषयी जे बोलले आता की मी मुलांना प्रोत्साहन देईल, अमुक देईल, तमुक देईल, सगळं मला असं विचारायचं आहे, तुमचं सगळं ऐकून घेतलं, तुम्ही स्वतः BSc ऍग्री असताना तुम्ही ते न करता मला प्रेरित करताय, तर तुम्ही काय करता, तुम्ही का करत नाही? याच्यावर काय तुमचं उत्तर आहे? तुम्ही मला प्रेरित करताय शेती करण्यासाठी, बरोबर? तुमच्याकडे जे नॉलेज आहे ते मला त्याच्यावरून मला उपदेश देत आहे व्यवस्थित की मी काय करलं पाहिजे, शेतीचं कसं आहे, काय आहे, अमुक तमुक. मग मी हाच प्रश्न तुम्हाला विचारतो की तुम्ही इतरांना सांगताय त्याचं, तुम्ही BSc ऍग्री आहात, शेतीचं सगळं नॉलेज आहे, तरी सुद्धा PSI कडे वळताय तुम्ही, पण तुम्ही स्वतः का नाही करत? त्याचं प्रमुख कारण जेव्हा मी शाळेमध्ये होतो तेव्हा गावामधला माझा एक मित्र म्हणजे सिनियर मला ते PSI झाला होता, तेव्हा मला असं वाटलं सर की आपणही PSI व्हावं. आणि मी ॲग्रिकल्चर तर प्लॅन बी म्हणून केलं होतं की याचं मला असं वाटलं की मला वैयक्तिक फायदा होईल, जर घरचं झालं नाही तर मी घरच्यांनाही मदत करू शकतो. पण आता सध्या जर पाहिलं तर घरचे व्यवस्थित शेती करत आहेत, त्यांना जेव्हा गरज पडेल तेव्हा मी त्यांना मार्गदर्शन करू शकतो. त्यामुळे तर मी तिथे जाण्याची अशी आवश्यकता नाही